हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या सोमवार 2 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे हर्षवर्धनला आता शौर्यवर संशय आलाय की शौर्यला नक्कीच विक्रांतचं सत्य कळलंय. आणि त्याचबरोबर शौर्य हा सिटी हॉस्पिटलमध्ये होता, तेथे ऊर्जाला घेऊन गेला होता, पद्मा त्याच्याबरोबर होती, हे सत्यसुद्धा हर्षवर्धनला समजलंय. आणि हर्षवर्धनने शौर्याला जाब विचारलाय, काल तू सिटी हॉस्पिटलमध्ये काय करत होता? मग शौर्य हर्षवर्धनला सत्य सांगणार का की ऊर्जा आणि माझं गॅटमॅच सुरू आहे आणि मी ऊर्जासाठी तेथे गेलो होतो, हे सत्य त्याला कळेल का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मंग्या ऊर्जाला भेटायला आलेला असतो आणि ऊर्जाने त्याला सगळं सत्य सांगितलेलं असतं की तिच्याबरोबर काय घडलंय. त्यामुळे मंग्या ऊर्जावर खूप चिडतो आणि विचारतो, तुला हे सगळं करण्याची काय गरज होती? तर ऊर्जा चिडून म्हणते, मंग्या तू हे काय बोलतोय? आपल्यासमोर कोणावर तरी जीव घेणं हल्ला होतोय आणि मी काय फक्त पाहत बसायचं का? तर मंग्या म्हणतो, अगं बाई, मी तसं म्हणत नाहीये, पण मग स्वतःचा जीव धोक्यात घालणं हे सुद्धा चुकीचं आहे ना. आणि तू आता यानंतर असं काहीच करायचं नाहीये. तेवढ्यात पूर्वा तेथे येते आणि म्हणते, मंग्या बाबा, तूच सांग तिला आता सगळं, कारण ती माझं तर ऐकत नाही. आणि कसं आहे ना, ती तिच्या बाबांवर गेली आहे. तिला दिसलं की समोरच्याला आपली गरज आहे की मग पूर्ण झोकून द्यायचं, स्वतःच्या जीवाचा सुद्धा विचार नाही करायचा. माझं काही झालं तरी चालेल, पण मी समोरच्या व्यक्तीला मदत करणार, हा तिच्या बाबांचा स्वभाव तिच्यामध्ये आलाय. आणि लगेचच पूर्वा सांगते, आता ही केस काय कमी होती? तिने हॉस्पिटलमध्ये सुद्धा एक केस शोधून काढली आहे. तेथील एका नर्सला गरज आहे आणि त्या नर्सला मदत ती करणार आहे. तर मंग्या विचारतो, ऊर्जा, तेथे तू पेशंट म्हणून गेली होती की वकील म्हणून गेली होती? तर ऊर्जा सांगते, अरे त्या मुलीला आहे ना, त्या नर्सला खूप त्रास देतात तिच्या घरचे, मग मी नाही तिची मदत करणार तर कोण करणार? मंग्या म्हणतो, ते मला काय माहीत नाहीये, उद्यापासून तू घराबाहेर जायचं नाही, घरातच थांबायचं. तर ऊर्जा म्हणते, नाही या, तुम्ही असं का बोलताय? मी माझं काम करणारच. आणि तेवढ्यात परब काकू ऊर्जासाठी पेज घेऊन येते आणि म्हणते, माझं गुलाबाचं फूल किती कोमेजून गेलंय. आणि हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. परब काकू ऊर्जाची खूप काळजी करते. ऊर्जा बाळा, तुला बरं वाटतंय ना? मी तुझ्यासाठी पेज बनवून आणली आहे, ही पेज खा. तुझी नजर तुझ्या आईने काढली की नाही? इतकं मोठं संकट आलं होतं, बरं झालं ते टळलं. आणि परब काकूची ही काळजी पाहून मंग्या म्हणतो, अरे वा, तुम्हाला तर ऊर्जावर खूप प्रेम येत आहे, मग उद्यापासून ऊर्जाचा नळावर पहिला नंबर. हे ऐकून परब काकू चिडून म्हणते, ए गपरे, नळावर माझी सत्ता आहे आणि पहिला नंबर हा माझाच. हे ऐकून पूर्वा, मंग्या, ऊर्जा सगळे हसू लागतात. आणि मग परब काकू म्हणते, ही पेज आहे ना, आता खाऊन घ्यायची. पण ऊर्जा त्यासाठी नकार देते आणि म्हणते, नाही नाही, मला पेज वगैरे आवडत नाही आई, मला हे नको आहे. तर आई म्हणते, ठीक आहे, मी तुझ्यासाठी भात बनवते. तर ऊर्जा म्हणते, नाही आई, मला ते सुद्धा नाही आवडत. मग पूर्वा म्हणते, ठीक आहे, तुला ही पेज खायची नाही ना, मग उद्या त्या मुलीला भेटायला जायचं नाही. तर पूर्जा म्हणते, काय आई, तुम्ही तर मला ब्लॅकमेल करताय. आणि नाईलाजाने ती खाऊ लागते आणि सगळेजण मस्तपैकी गप्पा गोष्टी करत असतात. ती खात असताना मंग्या, एक घास चिवचा, एक घास काऊचा. तर परब काकू म्हणते, ए गपरे. आणि मग सगळे हसू लागतात आणि पूर्वा ऊर्जाला भरवते. इकडे विक्रांतची कॉफी पिऊन होते आणि विक्रांत हा हर्षवर्धनला म्हणतो, ठीक आहे अंकल, मी निघतो आता. आणि तो जाता जाता पुन्हा एकदा हर्षवर्धनच्या पाया पडतो. पण हर्षवर्धन त्याला काही आशीर्वाद देत नाही आणि हे विक्रांतच्या लक्षात येतं. आणि तेवढ्यात शौर्य घरी पोहोचतो आणि शौर्याच्या शर्टला तसंच रक्त लागलेलं असतं, त्याच्या अवताराचा बेअवतार झालेला असतो. आणि शौर्य आणि विक्रांत एकमेकांसमोर येतात. तेव्हा विक्रांतला आठवतं, आज जेव्हा आपण पद्माची सुपारी द्यायला गेलो होतो तेव्हा तेथे शौर्य आपल्याला भेटला होता, माझी आणि त्याची धडक झाली होती आणि त्यानेच माझा मोबाईल उचलून दिला होता. हे दोघेही एकमेकांकडे पाहतच असतात. आणि पुन्हा एकदा तेच, कोणतेच डायलॉग नाही, शौर्य विक्रांतकडे पाहतो, विक्रांत शौर्यकडे पाहतो आणि दोघेही मनातच विचार करत असतात. शौर्य हा विचार करतो, याला ना आत्ता फोडून काढावंसं वाटतंय, असा मारायची इच्छा होतीये, पण माझे हात बांधले गेलेत म्हणून मी काहीच करू शकत नाही.
आणि विक्रांतसुद्धा शौर्याकडे पाहत असतो. याला माझ्याबद्दल काही कळालं असेल का, याला माझ्याबद्दल काही माहीत असेल का. आणि मग विक्रांत हॅलो म्हणून हात पुढे करतो. शौर्य हा सुद्धा त्याचा हात हातात घेतो. तेवढ्यात विक्रांतच्या लक्षात येतं की शौर्याच्या हाताला त्याच्या शर्टला रक्त लागलंय. आणि तो विचारतो, अरे देवा, हे काय रक्त आहे का, काय झालं शौर्य. हर्षवर्धनला सुद्धा हे दिसतं आणि हर्षवर्धन विचारतो, हो शौर्य, हे तर रक्तच दिसतंय, काय झालंय. तर शौर्य सांगतो, बाबा एक ॲक्सिडेंट केस होती, मी ॲक्सिडेंट झालेल्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं, त्याचंच रक्त लागलंय. तर हर्षवर्धन विचारतो, ॲक्सिडेंट कोणाचा, तुझ्या कारचा का. तर शौर्य सांगतो, नाही बाबा, माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट नाही झाला आहे. तर एका दुसऱ्या ॲक्सिडेंट केसमध्ये मी होतो, तिथे मी वेळेवर पोहोचलो म्हणून त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. पण मला तर असं वाटत होतं की तो ॲक्सिडेंट नाही आहे, कोणीतरी जाणूनबुजून त्या व्यक्तीवर हल्ला केला आहे. असं म्हणून तो विक्रांतकडे वाकडे डोळे करून पाहतो. आणि मग विक्रांतसुद्धा, अरे देवा, त्या व्यक्तीला आता बरं तर वाटते ना, ती व्यक्ती सुखरूप तर आहे ना. शौर्य म्हणतो, हो हो, ती व्यक्ती सुखरूप आहे, तू नको काळजी करू. तर विक्रांत शौर्याला म्हणतो, शौर्य, तुला असं वाटत नाही का आपण दोघांनी भेटायला हवं, हँगआउट करायला हवं, मस्त गप्पा मारायला हव्यात. तर शौर्य म्हणतो, हो मला तर खूप वाटतं, पण वर्कलोड, माझीसुद्धा कामं सुरू असतात आणि तू सुद्धा तुझ्या इलेक्शनमध्ये बिझी असतो ना, त्यामुळे जमत नाही. तर विक्रांत म्हणतो, अरे कामं तर काय नेहमीच चालणार, आपण आहे ना मस्त प्लॅन बनवूया आणि एकत्र बसूया, हँगआउट करूया. शौर्य म्हणतो, हो नक्की. हर्षवर्धन म्हणतो, हो चालेल ना, आता तुम्ही दोघे एकमेकांचे नातेवाईकच होणार आहात, तर नक्की करूया काहीतरी. हे दोघेही एकमेकांकडे पाहून स्माईल करतात. विक्रांत सगळ्यांना बाय बाय करतो आणि तेथून निघून जातो. शौर्य खूप चिडलेला असतो आणि हर्षवर्धन विचार करतो, शौर्याचा सूर काहीतरी वेगळा लागतोय, याला विक्रांत विरुद्ध काही माहीत असेल का, विक्रांतचं सत्य त्याला कळलं असेल का, असा विचार करून हर्षवर्धन तेथून जातो. तर शौर्य विचार करतो, नक्कीच याचं सत्य माझ्या बाबांना माहीत नाही आहे, पण ज्या दिवशी डॅडला या विक्रांतचं सत्य कळेल त्या दिवशी हा विक्रांत शिर्के जेलमध्ये असेल, एवढं मात्र नक्की. पण शौर्याला माहीत नाही आहे की त्याचा बाप खरा कसा आहे आणि त्याला सगळं सत्य माहीत असूनसुद्धा फक्त ऊर्जाला हरवण्यासाठी तो या विक्रांतची साथ देईल आणि त्याला निर्दोष सिद्ध करेल. दुसरीकडे ऊर्जा ही झोपेतून उठते, तिचं डोकं खूप दुखत असतं. आई ग आई, असं ती ओरडते. पूर्वा तेथे येते आणि विचारते, काय झालं ग ऊर्जा, डोकं खूप दुखतंय का. ऊर्जा सांगते, हो ना आई, डोकं खूप दुखतंय. पूर्वा म्हणते, तुझी रात्रीची औषधं राहिलीत, हे की रात्रीची औषधं, आणि ती ऊर्जाला गोळ्या देते. ऊर्जा या गोळ्या खाते. तर पूर्वा म्हणते, कसं आहे ना, डोक्याला मार लागलाय, जोपर्यंत औषधांचा प्रवाह आहे तोपर्यंत बरं वाटतं, मग त्यानंतर डोकं दुखेलच, काही दिवस तुला हा त्रास सहन करावाच लागणार आहे. आणि ती ऊर्जाला समजावून सांगते, ऊर्जा, असं स्वतःला झोकून नाही द्यायचं, स्वतःच्या जीवावर उदार होऊन असं गोष्टी नाही करायच्या गं, मला तुझ्याशिवाय कुणीच नाही आहे, तुला काही झालं तर मी कशी जगणार. असं म्हणून पूर्वा ऊर्जाला जवळ घेते. आणि तेवढ्यात ऊर्जाचा फोन वाजतो. ऊर्जाला शौर्याने कॉल केलेला असतो. पूर्वा हे पाहते आणि ऊर्जाला फोन देते, सांगते शौर्याचा कॉल आहे. ऊर्जाला असं वाटतं की आता आई चिडेल, परंतु पूर्वा काहीच बोलत नाही आणि म्हणते, बोल त्याच्याशी, आणि तेथून निघून जाते. ऊर्जाला प्रश्न पडतो, आईने इतक्या सहजासहजी शौर्याचा फोन मला कसा दिला, आणि ती फोन उचलते. तर शौर्य तिला विचारतो, ऊर्जा बरी आहेस ना तू, बरं वाटतंय ना तुला. तर ऊर्जा म्हणते, अरे तुला जाऊन 2 तास नाही झालेत आणि विचारतोय कशी आहेस तू, जरा वेडा आहेस का तू. तर शौर्य म्हणतो, नाही या, हे तू चुकीचं बोलली, मी जरा वेडा नाही, मी ठार वेडा आहे. ऊर्जा हसू लागते. शौर्य म्हणतो, ऊर्जा, ज्यांनी कुणी तुझ्यावर हल्ला केलाय ना, त्यांना मी सोडणार नाहीये, मी त्यांचा बदला घेणारच आहे. हे ऐकून ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. शौर्य सांगतो, त्या लोकांना, त्या गुंडांना त्या इन्स्पेक्टर मदनने सोडून दिलंय, 1 नंबरचा करप्ट आहे तो. ऊर्जा विचारते, मग शौर्य, आता आपण त्यांना कसं शोधणार. शौर्य सांगतो, तू नको काळजी करू, मी त्यांना शोधून काढेल आणि त्यांना त्यांच्या पापांची शिक्षा देईल. ऊर्जा म्हणते, पण शौर्य, यावरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे, पद्माच्या केसमध्ये अजूनसुद्धा धोका टळलेला नाही आहे, शेवटच्या दिवसापर्यंत काहीही होऊ शकतं. तर शौर्य हा ऊर्जाला समजावून सांगतो, ऊर्जा तू काळजी करू नको, मी पद्मालासुद्धा काही होऊ देणार नाही आणि तुलासुद्धा काही होऊ देणार नाही. मला तर तीच भीती वाटत होती की तुला काही झालं असतं ना तर मी जगूच शकलो नसतो. असं म्हणून शौर्य फोन कट करतो आणि ऊर्जाला समजतं
की शौर्याचं माझ्यावर किती प्रेम आहे आणि शौर्याला सुद्धा ऊर्जाची खूप काळजी वाटत असते. आज जे काही घडलं त्यामुळे तो खूप दुःखी असतो. इकडे विजया हर्षवर्धनच्या रूममध्ये येते आणि त्याच्याजवळ येऊन बसते. हर्षवर्धन विचारतो, तीर्थाला आता बरं वाटतंय का? मी डॉक्टरांशी बोलू का? तू तिला औषधं दिली का? तर विजया सांगते, नाही हो, तिला आता बरं वाटतंय. डॉक्टरांशी बोलण्याची काही गरज नाही आहे. उलट जेव्हा मी रूममध्ये गेले ना तेव्हा ती म्हणाली, मला औषधांची सुद्धा गरज नाही आहे. मला तर वाटतं तिलाच त्या विक्रांतबरोबर नव्हतं जायचं. मी तर आज खूप घाबरले होते. काय करावं ते मला कळतच नव्हतं. तर हर्षवर्धन विचारतो, घाबरायचं कशाला त्यात? मला आहे ना तुझा हा रडवेला चेहरा पाहून पाहून खूप कंटाळा येतोय. तर विजय म्हणते, तुम्ही असं काय बोलताय? मला तर कळतच नव्हतं. आता त्या विक्रांतचं सगळं सत्य आपल्याला माहिती आहे की तो गुन्हेगार आहे. तर हर्षवर्धन म्हणतो, बस यापेक्षा जास्त काही बोलायचं नाही. मला तर असं वाटतंय, मी का तुला सांगितलं त्या विक्रांतचं सगळं सत्य? कारण तू नेहमी टेन्शनमध्ये असते, नेहमी असा रडवेला चेहरा करून फिरते, हे मला आवडत नाहीये. तर विजया म्हणते, अहो मग यात माझी काय चूक आहे? जे सत्य आहे ते सत्य आहे. आणि मला तर कधी कधी असं वाटतं की घरातील सगळ्यांना सांगून टाकावं की हा विक्रांत खरा गुन्हेगार आहे आणि आपण आपल्या तीर्थाचं लग्न त्याच्याशी लावून देणार नाही आहोत. तर हर्षवर्धन म्हणतो, नाही या, कोणाला हे सत्य नाही सांगायचं. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी सगळ्यांना सांगेल, पण तू कोणालाच नाही सांगायचं. आणि तुला कळत नाहीये का, जसं आपल्याला विक्रांतचं सत्य कळलंय तसं शिर्केंना सुद्धा शंका आली असेल. ते सुद्धा माहीत करून घेण्याचा प्रयत्न करतीलच ना, की यांना काही माहिती आहे का आणि हे काही प्रयत्न करताय का. त्यामुळे त्यांना सुद्धा काहीच कळू द्यायचं नाही आणि आपल्या चेहऱ्यावर नेहमी हसू ठेवायचं. तर विजया म्हणते, तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर का हसू ठेवलंय? मला तेच कळत नव्हतं. तुम्ही त्याच्याशी हसून हसून बोलताय. मी तर म्हणते, त्या शिर्केंना सांगून टाका की आम्हाला तुमचं सगळं सत्य समजलंय आणि आम्हाला आमच्या तीर्थाचं लग्न तुमच्या मुलाशी नाही करून द्यायचंय. हर्षवर्धन चिडून म्हणतो, मूर्ख आहेस तू. जर मी त्यांना असं सांगितलं ना तर ते घाबरतील. त्यांच्यामध्ये अशी भावना निर्माण होईल की मी त्यांच्या मुलाची केस सुद्धा नीट लढणार नाही आणि मग ते ही केस माझ्याकडून काढून घेतील, दुसऱ्या वकिलाला देतील आणि मी ते होऊ देणार नाही. कारण मला त्या ऊर्जा शिंदेला धडा शिकवायचा आहे. जसं मी तिच्या बापाला कोर्टात रडवलं होतं ना, तसंच मला तिला सुद्धा रडवायचं आहे. आता ही केस माझ्या स्वाभिमानाची केस आहे. म्हणजे हर्षवर्धनसाठी फक्त ऊर्जाचा बदला घेणं. ऊर्जाच्या बापाला जसं कोर्टात रडवलं, हरवलं, तसं ऊर्जाला सुद्धा रडवायचं. या उद्देशानेच हर्षवर्धन विक्रांतचं सत्य कोणासमोर आणत नाहीये आणि ही केस लढतोय. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलमध्ये नर्सचा ऊर्जाला कॉल आलेला असतो. ऊर्जा तिला म्हणते, मला खूप भारी वाटते प्राची की तू स्वतःहून मला कॉल केलाय. याचा अर्थ तुला सुद्धा हा त्रास नकोसा झालाय आणि तुला सुद्धा आता ही केस लढायची आहे ना. तर प्राची सांगते, हो, पण माझी आई त्यासाठी फारशी तयार नाहीये. ऊर्जा म्हणते, तू नको काळजी करू, मी तुझ्या आईला समजावून सांगेल. आता आहे ना, तू गणेशनगरमध्ये जे गणपती मंदिर आहे ना त्याच्याजवळच एक चाईचुई नावाचा एक टी स्टॉल आहे, तेथे तू मला भेटायला ये आणि तुझ्या आईला सुद्धा घेऊन ये. मी तुझ्या आईला सगळं समजावून सांगते आणि पुढे काय करायचं ते सुद्धा सांगते. ही नर्स विचारते, पण ताई मला खूप भीती वाटतेय. मी जे काही करेल ती योग्य करते ना. ऊर्जा तिला समजावून सांगते, तू नको काळजी करू, मी आहे ना तुझ्याबरोबर आणि तू तेथे मला भेटायला ये. ऊर्जा फोन कट करते. तेवढ्या शौर्य तेथे पोहोचतो. शौर्यने एका हातामध्ये नारळ पाणी आणलेलं असतं आणि दुसऱ्या हातामध्ये खूप सारी फळं आणलेली असतात. ऊर्जाला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते, शौर्य तू हे सगळं काय आणलंय? तर शौर्य म्हणतो, कसं आहे ना ऊर्जा मॅडम, आमच्या इथे पेशंटला भेटायला जाताना हे सगळं घेऊन जातात. तुमच्याकडे काय घेऊन जातात? तर ऊर्जा विचारते, कोण पेशंट? मी नाही पेशंट, मी निघाली आहे माझ्या कामाला. तर शौर्य तिला थांबवतो आणि म्हणतो, कोठेच जायचं नाहीये. तू पेशंट आहेस, तुला जरी वाटत नसलं तरी आम्हाला सगळ्यांना वाटतं. गुपचूप घरी बसायचं आणि आराम करायचा. तर ऊर्जा म्हणते, शौर्य मी त्या मुलीला भेटायला जातीये, त्या नर्सला. काल घरी येताना मी तुला ती सगळी केस समजावून सांगितली होती ना. शौर्य म्हणतो, हो मला सगळं आठवतंय, पण तू स्वतःच्या तब्येतीचा सुद्धा विचार करायला हवा. कोठेच जायचं नाहीये. तर ऊर्जा म्हणते, शौर्य मग आपण त्या प्राचीला असाच नवऱ्याचा मार खाऊ द्यायचा आहे का रोज? शौर्य म्हणतो, मी असं कुठे म्हटलो, मी फक्त एवढं म्हणतोय, जसं तू त्या मुलीचा विचार करतीये तसा स्वतःचा सुद्धा विचार कर आणि कोठेच जायचं नाहीये. तर ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, माझ्या आईने मला परमिशन दिली आहे, आता तू नको मला थांबू. शौर्य म्हणतो, ठीक आहे, पण त्यासाठी माझ्या 2 अटी आहेत. ऊर्जा विचारते, कोणत्या? तर शौर्य म्हणतो, पहिली अट,
तुला ही फळं खावी लागतील. आणि दुसरी अट, मी तुझ्याबरोबर येणार आणि तुला घरी परत घेऊन येणार, तुला एकटीला जाऊ देणार नाही. ऊर्जा यासाठी हो म्हणते. शौर्य विचारतो, बोला मॅडम, कोणतं फळ खाणार? ॲप्पल खाणार का? ऊर्जा हो म्हणते. शौर्य म्हणतो, ॲट युअर सर्व्हिस मॅम. आता मी मस्तपैकी याचे कापा करून आणतो. आणि शौर्य तेथून हे सफरचंद कापायला जातो आणि ऊर्जा त्याच्याकडे प्रेमाने पाहू लागते. शौर्य आपली किती काळजी घेतोय हे पाहून तिला आनंद होतो. तर इकडे हर्षवर्धन ऑफिसला जायला निघतो आणि विजयाला म्हणतो, विजया, शौर्यला लवकर खाली बोलव. विजया सांगते, अहो पण शौर्य तर सकाळी सकाळीच बाहेर गेला. हे ऐकून हर्षवर्धनला मोठा धक्काच बसतो. विजया काही बोलणार इतक्यात दिव्यामध्येच बोलते, हो ना बाबा, आजकाल मला शौर्याचं काही कळतच नाहीये. शौर्य हा तुमच्याबरोबर ऑफिसला येत नाही, तुमच्याबरोबर ऑफिसहून घरी येत नाही, त्याचं वेगळंच काहीतरी सुरू आहे. आणि तुम्ही ते विचारायला पाहिजे ना, तुम्हाला सुद्धा माहीत नाहीये की शौर्य आता कोठे आहे, काय करतोय, आणि शौर्य हा काही वेगळीच केस लढतोय काय, ते सुद्धा मला कळत नाहीये. हे ऐकून हर्षवर्धनला मोठा धक्काच बसतो. तर विजया खूप चिडते की ही दिव्या जाणून बुजून शौर्याच्या विरुद्ध हर्षवर्धनचे कान भरून देतीये. आणि विजया चिडून म्हणते, ए तू गप ग. परंतु दिव्या काहीच ऐकत नाही आणि हर्षवर्धनचे कान भरतच असते. आणि इकडे शौर्यने ऊर्जासाठी सफरचंद कापून आणलेलं असतं आणि तो ऊर्जाला सफरचंद खाऊ घालत असतो. ऊर्जा म्हणते, शौर्य आता बस झालं. तर शौर्य म्हणतो, काय बस झालं, फक्त 2च कापा बाकी आहेत आणि तू इतक्या वेळचं खातीये, एक सफरचंद खायला इतका वेळ लागतो का? तर विजया ही हर्षवर्धनला समजावून सांगते, तुम्ही या दिव्याचं ऐकू नका. पण हर्षवर्धन म्हणतो, नाही, मला कळायलाच हवं. आणि तो शौर्यला कॉल करतो. शौर्याचा फोन टेबलवरच असतो आणि त्यावर डॅड असं नाव येतं. ऊर्जासुद्धा हे पाहते. शौर्य चांगलाच घाबरतो आणि फोन कट करतो. फोन उचलत नाही आणि ऊर्जाला सफरचंद खायला सांगतो. ऊर्जा नाराजीनेच हे सफरचंद खात असते आणि शौर्याला डोळे दाखवते. तर हर्षवर्धन विचार करतो, शौर्य माझा फोन का उचलत नाहीये? विजया म्हणते, अहो तो बिझी असेल, तुमचा मिस कॉल पाहून तुम्हाला कॉल बॅक करेल, काळजी करू नका. तर दिव्या म्हणते, नाही आई, असं कसं? बाबा, तुम्ही पुन्हा एकदा कॉल करून पहा. तर विजया चिडून म्हणते, अहो हिचं नका ऐकू, हिला आहे ना मध्ये मध्ये बोलायची सवय आहे. तुम्ही जा ऑफिसला, शौर्य तुम्हाला कॉल करेल. पण हर्षवर्धन तिला हात दाखवून गप्प बसवतो. त्यामुळे विजया खूप चिडते. तर दिव्या मात्र खुश होते आणि हर्षवर्धन पुन्हा एकदा शौर्यला कॉल करतो आणि शौर्य यावेळेससुद्धा त्याचा फोन उचलत नाही. त्यामुळे हर्षवर्धनला खूप राग येतो. मला शौर्यला विचारायला हवं की त्याचं सध्या काय सुरू आहे, असं म्हणून तो रागारागाने तेथून निघून जातो. तर दिव्या म्हणते, पहा ना आई, शौर्य बाबांचा फोन का उचलत नाहीये, मला तर कळतच नाहीये. विजया चिडून म्हणते, तू गप ग, तुला काय करायचंय? आणि विजयासुद्धा तेथून जाते. पण बाप लेकामध्ये भांडण लावलं म्हणून दिव्या चांगलीच खुश होते. तर ऊर्जा ही शौर्यला विचारते, शौर्य, तू तुझ्या बाबांना डॅड म्हणतोस का? शौर्य हो म्हणतो. ऊर्जा म्हणते, वा वा, खूपच स्टँडर्ड काम आहे तुझं. पण तू तुझ्या बाबांचा फोन का नाही उचलला? शौर्य सांगतो, अगं मी सकाळी घरातून लवकर निघलो ना, ते म्हणून त्यांनी मला कॉल केला असेल की कुठे गेलायस तू. ऊर्जा म्हणते, मग त्यांना सांगायचं ना, तू कुठे आलायस, सकाळी घरातून का लवकर निघाला? तर शौर्य म्हणतो, काही नाही, ऑफिसला गेल्यावर मी त्यांना सांगेल, नाहीतर ते माझ्यावर चिडतील. ऊर्जा विचारते, तू तुझ्या बाबांना फोन करण्यासाठी ऑफिसला जायला कशाची वाट पाहतोय? आत्ताही फोन करून सांगू शकतोस ना? तर शौर्य म्हणतो, काय ऊर्जा, माझ्या आणि माझ्या बाबांचं ऑफिस एकच आहे ना, मग तेथे गेल्यावरच मी त्यांना सांगेल. हे ऐकून ऊर्जाला मोठा धक्काच बसतो आणि ती विचारते, काय, तुझ्या आणि तुझ्या बाबांचं ऑफिस एकच आहे का? हे कसं शक्य आहे? आणि मग शौर्यला काय उत्तर द्यावं, ऊर्जाला काय सांगावं, हा प्रश्न पडतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता आणि मालिका दिवसेंदिवस चांगलीच इंटरेस्टिंग होत चालली आहे. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू. शौर्य ऑफिसला पोहोचणार तेव्हा तेथे विक्रांतच्या केसबद्दल काहीतरी बोलणं सुरू असेल. शौर्य विचारेल, बाबा काय सुरू आहे विक्रांतच्या केसबद्दल? तर हर्षवर्धन त्याला काहीही सांगण्यास नकार देईल आणि म्हणेल, तू विक्रांतच्या केसमध्ये लक्ष घालू नको. शौर्य म्हणेल, ठीक आहे. आणि तो तेथून जात असेल तर हर्षवर्धन त्याला थांबवणार आणि विचारणार, शौर्य, काल तू सिटी हॉस्पिटलमध्ये काय करत होता? हे ऐकून शौर्यला जबर धक्काच बसेल. मग आता हर्षवर्धनला समजलंय का
की शौर्य हा पद्मा आणि ऊर्जाबरोबर सिटी हॉस्पिटलमध्ये गेला होता. शौर्य हा सिटी हॉस्पिटलमध्ये होता हे हर्षवर्धनला कसं समजलं हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर दुसरीकडे शौर्य हा पुन्हा एकदा ऊर्जाला भेटायला चाय चुई खारीखुरीच्या स्टॉलवर जाणार आणि ऊर्जा त्याला 750 रुपये परत करेल. शौर्य विचारेल, हे कसले पैसे? तर ऊर्जा म्हणेल, हे तुझेच पैसे आहेत. तू माझी बाईक रिपेअर केली ना, स्कूटर, त्याचे पैसे आहेत. तर शौर्य म्हणेल, याचा अर्थ पैशांच्या बदल्यात तू पैसे देते, मग प्रेमाच्या बदल्यात तेवढ्या चहावाला म्हणेल प्रेमच द्यायला पाहिजे ना. आणि ऊर्जा ही शौर्यकडे प्रेमाने पाहणार. मग आता ऊर्जाला शौर्य जे प्रेम देतोय त्या बदल्यात ऊर्जासुद्धा त्याला प्रेम देणार का हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे वचन दिले तुम्हाला या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.